नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय जोराडे पाटीवरती. दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी पहिलवान तुषार सूर्यजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आहे जोराडे पाटीवरती. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्या सोबत या ठिकाणी आयोजक पहिलवान तुषार माने आणि फाटीचं म्हणाल तर फाटीला आता काहीच अडचण ठेवलेली नाही. पहिलवानी जे कुठं काय अडचण होती आकार होतं माती वगैरे टाकून रोलिंग झालाय, चांगली फाटी झालेली आहे पळायसारखी. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. मैदानाचा आकर्षक बक्षीस आहेत, क्वार्टर फायनल आहे, आदतसाठी एक चांगलं व्यासपीठ आहे, दरवर्षीप्रमाणे 4थं पर्व आहे. या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत पहिलवान तुषार माने आणि त्यांचे सहकारी मित्र आहेत. एकंदरीत जाणून घेऊ 3 ऑगस्टला आदत बैल मैदान कसं नियोजन आहे. या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, या ठिकाणी पहिलवान तुषार माने आणि मित्र परिवार उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ फायनल तयारी कुठपर्यंत आलेली आहे 3 तारखेला आदत बैल मैदानाची. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल पहिलवानांच्या वाढदिवसानिमित्त मैदानात 4थं पर्व कसं नियोजन आहे अंदाज? तुषार माने पहिलवान तुषार माने दादबा यांच्या वाढदिवसानिमित्त हे 4थ्या पर्वातलं 4थं मैदान आहे आणि या मैदानाची जवळजवळ 99% तयारी झाली. पण आता जो शेवटचा व्हिडिओ म्हणतात ते ड्रोनचा व्हिडिओ तुम्हाला लगेच येईलच उद्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं बक्षीस स्वरूप पण आपण मागं पण सांगितलं आणि आता पण सांगतो, प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपये असं बक्षीस आहे आणि तिथून पुढे असे बक्षीस आहेत. परत क्वार्टर फायनल आहे आणि मेगा फायनल पण असे आकर्षक बक्षीस आहे. ती सगळ्यांनी नोंद करून सहकार्य करा आणि या मैदानाची तयारी 100% होत आलेली आहे. गट पास साठी काय? गट पास साठी 500 रुपये प्रत्येक गट पास साठी आम्ही देणार. 500 रुपये या ठिकाणी गट पास झाला आणि ट्रॉफी देणार आणि ट्रॉफी सन्मान चिन्ह आहे. हो, सन्मान. क्वार्टर फायनल कसं आहे? क्वार्टर फायनलला बक्षीस आहे नक्कीच, म्हणजे क्वार्टर फायनल होणार आहे. हो, 100% होणार. मित्रांनो, एक चांगलं नियोजन असतं. पहिलवानाचं वर्षात एक मैदान वाढदिवसाचं असतं आणि वाढदिवसाच्या निमित्तानं मैदान घेत असतात. आदत साठी एक व्यासपीठ असतं, बक्षीस स्वरूप चांगलं असतं आणि महत्वाचं काय, ओळख गोष्टीला इथं चालत नाही. पण मैदान हे संघटनेच्या नियमानुसार आहे का? हो, मैदान हे 100% संघटनेच्या नियमानुसारच. कारण पहिलवानच कार्याध्यक्ष आहे तालुक्याचं, त्यामुळे नियमानुसार. बरोबर, ओळख गोष्टीला काय इथं नाही नाही अजिबात तसं. कारण आता पहिलवानांचा बराच मित्र वर्ग आहे. काय नाही, गावात एखादी गाडी आमच्या हातनं काढा, अजिबात नाही, अजिबात फायनलला राहू द्या असं काय चालणारच नाही तसलं काय. कारण मित्रांनो काय, आपण बघत असता चांगल्या प्रकारे मैदान पार पडत असतात. कुठं ओळख गोष्टीला न लागता मैदान या ठिकाणी संपन्न होत असतं. फक्त बैलगाडी मालकांना नंतर राहील. आज दिनांक 31 ऑगस्ट आहे. आता शेवटचे 2 दिवस म्हणजे एक आजचा, उद्याचा आणि परवाचा, शेवटचे 3 दिवस राहिले आदत बैल नोंदणीसाठी. तर बैलगाडी मालकांनी सहकार्य करा. नोंद आतापर्यंत आपली किती झाली? साधारणतः एक 82 नोंद झाली, साधारणतः 100च्या आसपास झाले. आणि मेगा फायनल सुद्धा आहे. बर, 3 नंबरला उतर त्यांना सुद्धा चान्स आहे. हो आहे. सेमीला 3ला उतरला की. हो मित्रांनो बघा, आता पहिल्यांदा पहिलवानांनी फायनल आणि क्वार्टर फायनल ठरवला. गट पासला 500 रुपयांचे सन्मान चिन्ह आहे. अजून एक त्यात भर घातलेला आहे पहिलवानांनी की जरी समजा 3 नंबरला म्हणजे गेल्या वर्षीच्या प्रमाणात एक गाडी जरी जास्त वाढली तर पहिलवानांनी मागच्या मुलाखतीत सांगितलेलं की गेल्या वर्षी जसा चांगला प्रतिसाद दिला. गेल्या वर्षी आपण ती मेगा फायनल तरी घेतलेलाच आहे. गेल्या वर्षीपेक्षा तरी एक गाडी जास्त वाढली. मैदान उगीच कशी बी कचली बी टाकायला लागली, ती मैदान चांगलं पडली की नाही का. बरोबर, तरी बी आपल्याला एक म्हणजे बैलगाडी मालकांचा आपला विश्वास आहे. म्हणून आपण सांगितलं जर गेल्या वर्षीपेक्षा एक गाडी वाढली तर आपण 4था 5वा फायनल बी आता बी डोक्यातच आहे ती आपल्या. म्हणजे लक्षात घ्या, बैलगाडी मालकांनी फायनल, क्वार्टर फायनल, मेगा फायनल आणि त्याच्यानंतर आणि 4 नंबरला जरी उतरला तरी त्याला सुद्धा या ठिकाणी वेगळा सन्मान असणार आहे. म्हणजे एक चांगलं नियोजन आहे. फक्त बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करा. आज मी पुन्हा एकदा सांगतो, आज दिनांक 31, 1 तारीख आणि 2 तारीख शेवटचे 3 दिवस या ठिकाणी 2 तारखेला संध्याकाळी या ठिकाणी पहिल्यांदा लाईव्ह लॉट निघणार आपली. हो, लाईव्ह लॉट संध्याकाळी त्याच्या आधीवर म्हटलं आपल्याला काय झालं, दिवसाचं एक महाराष्ट्र केसरी मैदान असल्यामुळे नोंदीला नाही का थोडी कमी चालली नोंद. आज मैदान ती झाली की 2 तारखेला बऱ्यापैकी यांचं वय आहे माणसांनी आधी टाकाय. त्यामुळे 2 तारखेला जर आपली लवकर दुपारपर्यंत जरी मैदान नोंद उरकली तरी पण आपण लवकर म्हणजे तेवढं लॉट म्हणजे का तर 4थं आणि 5वं म्हणजे एक वेगळं करायचं डोक्यात आहे का तर 100% आहे. त्यासाठी आपल्याला बैलगाडी मालकाची साथ पाहिजे. लवकर आपलं लॉट निघालं म्हणजे समजा उद्याचं बी नियोजन लवकर चालू होईल. आणि एक म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत झालेलं नाही मैदान.
चौथा आणि पाचव्या फायनल बरोबर. ते आपल्याला खटाव तालुक्यात करायचं आहे यावेळी. नक्कीच बघा मित्रांनो, आयोजन नियोजन चांगलं आहे, पहिलवानांची इच्छा आहे. जर बैलगाडी मालकांनी चांगला प्रतिसाद दिला लवकर नोंद करून, तर या ठिकाणी सेमीला 1 नंबर फायनल, 2 नंबर क्वार्टर, 3 नंबर मेगा आणि 4 नंबर 5 नंबर साठी पहिलवान म्हटले मी नक्की विचार करणार आहे. त्यांना एक कुठेतरी एक गुलाल किंवा एक सन्मान मिळावा या इथून नियोजन आहे. तर बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा, जेणेकरून लाईव्ह लॉट 2 तारखेला या ठिकाणी जाहीर केले जाणार आहेत. मैदान पहिलवान पैशासाठी का नावासाठी? मैदान आता बैलगाडी मालकाची माहितीच असते कशासाठी असते. आपण 4 वर्ष झालं बैलगाडी मालक घेतोय आपण, खाली आता आपली बैल पाळाय असते ती बैलगाडी मालकाची समजेच माहित आहे. 80-90% बैलगाडी मालक आपल्याला काय रिस्पॉन्स देते ती त्या पद्धतीने आपण मैदान घेत असतोय. आपल्याला बैलगाडी मालकांचा चांगला रिस्पॉन्स असतो आणि आपण बी कुठं काही कमी करत नाही. आज या फाटीचा महत्वाचा विषय होता. हो. त्या फाटी आपण आता नाही का रोलर राहिलं तो म्हणून आपण आता ही बाईट घ्यायचा विषय घेतला आपण. बरोबर. त्या फाटीला म्हणजे चोराडच्या पाहुणे हिने पहिल्यांदा 1-2-3 लाख रुपये तिने घातलेला इथं. आपला 80,000 रुपये गेल्या वर्षीच्या ह्याच्यात अडकलेला इथं. आता एक 60-70 हजार रुपये घालून आपण काय सुद्धा विषय ठेवलेला नाही दादा. आता फेर काढायला आलेली होती, आता फेर काढायला आलेली होती. या ठिकाणी लक्षात घ्या, थोडी माहिती घ्या आता फाटी फाटी कशी झाली झाली चांगली. आता मी स्वतः फाटीवर आलोय, म्हणजे मीच आता काम झाल्यानंतर आज आलोय मुलाखतीला. फाटीचं म्हणाल तर जी आकार कुठं लवण बिवून होतं ते सगळं काढले, माती व्यवस्थित केलंय. पाठीमागे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल. पाठी आपल्यासोबत या ठिकाणी बैलगाडी मालक आलेले फेरे टाकायला, त्यांचे वासर घेऊन. त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ काय म्हणतात फाटी संदर्भात. नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव तुमचं? शामगाव. शामगाव. इथं फेरा टाकायला का? फेरा टाकाय आलेलो. बरं, काय सांगाल आता ह्याच्या अगोदर या फाटीवर पळलाय का? पळालोय. मग आता मागच्या फाटीत आणि आता चालूच्या फाटीला काय फरक वाटतोय? मागच्या फाटीपेक्षा आता फाटीत जरा बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे. रोलिंग बिलिंग केलेलं व्यवस्थित आहे. आता 1 नंबर फाटी झालेली आहे. काय अडचण पळायला वाटली का? पळायला काय अडचण नाही वाटली. लवान बिवान कुठं काय आकार? लवाण कुठं काही नाही राहिले. मग चांगली झाली फाटी. 1 नंबर पळण्यायोग्य रान झालंय. पळण्यायोग्य रान झालेला आहे. आदत वासरांच्यासाठी चांगला आहे रान. तुमचं आदतच आहे ना? आदतच आमचे दोन्ही मग पण नियोजन आहे का 3 तारखेला इथे? आहे की नियोजन? हायवे. हो. मित्रांनो, शामगाव म्हणजे इथून जवळजवळ मला वाटतं एक 25 किलोमीटर येईल. हो. मग आता ऐका आता की म्हणजे ही एक महत्वाचा विषय झाला. ही कुठल्या गावचं आपल्याला माहित नव्हतं. ही फाटी आपल्याला इथं जाईल नंतर खटाव तालुक्यात मैदान होती. ही शामगाव म्हणजे सांगली जिल्ह्यात आली ती आपल्याकडे. कराड तालुका. कराड तालुक्यात हो, कराड खाली. तालुक्यात आपल्याकडे आली ती इथं. बरोबर. हा, फाटीसाठी. शाळगाव ह्याच्यात येते. हो. शामगाव शाळगाव मध्ये गोठा झाला. बरोबर शाळगाव येतं कडेगाव मध्ये. बरोबर. मग आज तिथनं फेर टाकायसाठी आवर्जून इथं आली ती आपल्यापाशी. त्यामुळे खटाव तालुक्यात मैदान गावती ती पळायचं ही होते. म्हणजे आपल्याला आमचं उद्योगधंदा सोडून आपल्याला एवढ्या शामगावला जायला जमणार आहे का? नाही जमत. नाही जमत. फेरायला तर नाही सोडून द्या. बरोबर आहे. मग ती एक एवढा आपण खर्च घातलेला आहे त्याचं ही कारण आहे बघा आता. नक्कीच. आणि मित्रांनो, पाठी खरंच चांगली झाली. आता जे लवान बिवान होतं पहिल्या पाठीत आणि आत्ताच्या पाठीत जमीन आसमानचा फरक आहे. तर माझे जातचं आता सर्व बैलगाडी मालकाला विनंती, येत्या 3 तारखेला भव्य दिव्य आदत बैल मैदान आहे मासुर्णीकरांचं पहिलवानांच्या वाढदिवसानिमित्त चोराडे पाटीवरती. लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटीला सहकार्य करा. मैदान पुन्हा एकदा सांगतो, 1, 2, 3 ला तर बक्षीस आहेत. पहिलवाने सांगितले चांगला प्रतिसाद झाला तर 4-5 ला सुद्धा उतरणार सेमीला. त्यांना या ठिकाणी योग्य ते मानधन देऊन किंवा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून पहिलवान तुषार माने यांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान आयोजित आहे आदत बैल मैदान, या मैदानाची लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून या मैदानात शोभा वाढवा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळमामांच्या नावानं चांगलं.